कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत ओट्स चीला किंवा ओट्सची धिरडी। ओट्स जे आहेत ते खूप लोकांना तसेच खायला आवडत नाही, तेव्हा अशा प्रकारे तुम्ही ओट्सची धिरडी केली तर ती चविष्ट लागतात आणि आपण त्याच्यामध्ये पौष्टिक भाज्या पण घालणार आहोत। त्यासाठी जे ओट्स होते त्याला मी थोडंसं मिक्सरमधनं काढून घेतलं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता, त्याचबरोबर लसूण पाकळ्या या सगळ्यांनाही ग्राइंड करून घालणार आहोत। त्या वाटणामुळे पण या ओट्सला छान चव येते। त्याचबरोबर थोडासा रवा पण वापरणार आहोत। इथे मी जवळजवळ 3 चमचे रवा घेतलेला आहे। त्याऐवजी तुम्ही डाळीचं पीठसुद्धा वापरू शकता। मसाल्यांमध्ये आपले रेग्युलर मसाले, त्याचबरोबर कसुरी मेथी, मीठ, आमचूर पावडर, हिंग, तीळ हे सगळं पण घालून घेणार आहोत। यामुळे तिळामुळे, कसुरी मेथीमुळे पण याची चव जी आहे ती वाढते। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा दही घातलेला आहे आणि मग त्याला छानपैकी आपण पाणी घालून भिजवून घेतलेलं आहे। आता याची कन्सिस्टन्सी किती ठेवायची ते तुमच्या आवडीवर आहे। तुम्हाला जाड हवे असतील तर तुम्ही कमी पाणी घाला। त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि गाजर पण घालून घेतलं। तुमच्याकडे अजूनही भाज्या असतील तर त्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। त्यानंतर आपण एका तव्याला छान ग्रीस करून घेतलं आणि त्याच्यावर ही धिरडी तयार केली। आता ही धिरडी पौष्टिक आहे, याच्यामध्ये भरपूर भाज्या पण वापरलेल्या आहे आणि जे हिरवं वाटण आपण घातलेलं आहे त्याच्यामुळे याची चव पण वाढते। याच्यामध्ये तुम्ही वरतून चीज घालून सुद्धा ते खाऊ शकता। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।